निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात जे वचन दिलं होतं वचननाम्यात, त्या वचननाम्याची पूर्तता वचनपूर्ती ही सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. आणि 30 सप्टेंबरपर्यंतचे जे शेतकरी आहे कर्जदार, त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान म्हणून जाहीर केलेलं आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की फक्त हे सरसकट कर्जमाफी हे सरकारने केली नाही. जे समिती नेमली होती त्या समितीचा अजून रिपोर्ट यायचा आहे, परंतु म्हणजे त्याच्यानंतर ते कळेल. परंतु सरसकट आता कर्जमाफी विरोधकांची मागणी राहणारच आहे. परंतु जे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली जी गरजू शेतकऱ्यांची, ते सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना बराच लाभ होईल.